जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विषय बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. मला तर खरं तर आनंद वाटला. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पण दुःखी आणि आम्ही पण दुःखी आहोत. दुर्दैवाची गोष्ट आहे, देशामध्ये ख्रिश्चन समाजाला आईचं रूप आहे. कारण आईचं वैशिष्ट्य असं की सगळ्यावर माया करणं, त्यांना जगवणं, त्यांना मोठं करणं, त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम बनवणं. परंतु आमच्या आईच आज अडचणीत आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. इथला प्रत्येक अल्पसंख्याक समाज अडचणीत आहे. त्यासाठी एकच उत्तर आहे मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या. उद्याच्या काळामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये संघर्ष पुकारण्यासाठी, आपली पिढी जिवंत ठेवण्यासाठी, आपला समाज सुखी ठेवण्यासाठी, आनंदित ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की हे देशाचं संविधान जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या, एवढीच विनंती करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि ख्रिश्चन समाजाला या ठिकाणी आव्हान करतो, ताई 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 ओ ताई थांबा. ख्रिश्चन समाजाला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत मी कुणाकुणाला मोठं केलं तर मी काय सांगणार नाही, पण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तरुणांना, फादर मंडळींना विनंती आहे, एकच आवाज आणि एकच संघटन उभं करा. उद्याच्या 2019ला ज्या महामानवाने आपल्याला माणसात बसवलं त्याचे नातवाचे हात बळकट करण्यासाठी एक संघ व्हा, एवढीच भूमिका मांडतो आणि पुन्हा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बहुजन. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,